मवियाच्या बंदला मुंबई हायकोर्टाकडून मज्जाव करण्यात आलेला आहे। पुढील सुनावणीपर्यंत कुठलाही बंद न करण्याचे निर्देश आहे। कुठलाही बंद न पुकारण्याचे हे निर्देश देण्यात आलेले आहेत। राजकीय बंद झाल्यास सरकारला कारवाईचा सुद्धा अधिकार असेल। बंद मागे घेतल्यानंतर मवियाकडून राज्यभर मुका आंदोलन केलं जाणार आहे आणि याकरता सेना भवन परिसरामध्ये उद्धव ठाकरे हे स्वतः तोंडाला काळी फीत लावून हातात काळे झेंडे घेऊन या आंदोलनात सहभागी होतील। तर अर्थात शरद पवार देखील पुण्यात आंदोलनात मुका आंदोलनात सहभागी होणार आहेत। नाना पटोले ठाण्यामध्ये तोंडाला काळी फीत लावून हातात काळा झेंडा घेऊन या आंदोलनात सहभागी होतील। राज्यभर मवियाचे नेते मुका आंदोलनाच्या माध्यमातून बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त करणार आहेत। राजकीय बंद झाल्यास यावर कारवाई केली जाईल असा इशारा खरं तर कोर्टाकडून देण्यात आला आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात मवियानं मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मुका आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले दोन प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईवरून आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे तर पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे देखील जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला थेट जाते मुंबईला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, बरोबर 11 वाजता ठिकठिकाणी मुका आंदोलनाच्या माध्यमातून मवियाचे नेते निषेध व्यक्त करणार आहेत बदलापूरच्या घटनेचा। त्या पार्श्वभूमीवर कसा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मुंबईत? नक्कीच लाघवी, आपण पाहतोय की ज्या पद्धतीत बदलापूरच्या घटनेनंतर मात्र महाराष्ट्र बंदची हाक जी आहे महाविकास आघाडीकडनं देण्यात आली आणि त्यानंतर काल आपण पाहतोय की उच्च न्यायालयाने कशा या निर्णयाविरोधात मात्र मज्जाव करत निर्णय दिलेला आहे आणि एकूणच आपण पाहतोय की महाविकास आघाडीने हा बंद जो आहे तो मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि आज मुका आंदोलन केलं जाणार आहे। सध्या मी मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहे। आपण पाहतोय की जरी महाराष्ट्र बंद हा निर्णय जरी मागे घेतला असलाच तरी मुका आंदोलन जे आहे ते महाविकास आघाडीकडनं केलं जाणार आहे। मात्र सध्या इथली परिस्थिती आपण पाहिली तर रेल्वे सेवा सुरळीत आहे। कुठेतरी आपण पाहतोय की 11 नंतर हे आंदोलन सुरू होणार आहे, त्यामुळे सकाळी पहाटेपासून आपण पाहतोय की याचा कुठेही सध्या परिणाम झालेला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूया, कारण त्यांना काय वाटतंय एकीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली नाहीये बंदसाठी, पण आंदोलन केलं जाणार आहे महाविकास आघाडीकडनं। तुमचा पाठिंबा आहे? हो, आपण पाहतोय शहरासह मुंबई शहरासह देशभरामध्ये महिलांवरती होत असलेले अत्याचार वाढत आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी आज बंद पुकारण्यात आला होता। काय सांगशील, एक स्वतः मुंबईकर असून महिलांवरती होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हा बंद जो आहे घेण्यात आला होता, पण मात्र निर्णय दिलेला नाहीये उच्च न्यायालयाने। हा जो आंदोलन महाविकास आघाडीकडनं केला जाणार आहे याला पाठिंबा आहे का, कसा निषेध दर्शवतो? आज महाराष्ट्र बंद होता, सो आज तो बंदच राहिला पाहिजे आणि महिलांची सुरक्षा जास्त वाढवली पाहिजे। लाघवी, आपण पाहतोय की सर्वसामान्य नागरिकांचं देखील तेच म्हणणं आहे की आंदोलनाला त्यांचा पाठिंबा आहे, कारण महाराष्ट्र बंद झालाच पाहिजे। एकेकाळी आपण पाहत होतो की अशा काही घटना घडल्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती आणि एकूणच सध्या मुंबईची परिस्थिती इतरही मीनाक्षी त्या ठिकाणी महिला आहेत, त्यांना प्रतिक्रिया विचारा, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात। नक्कीच या ठिकाणी आणखीन काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, महाराष्ट्र बंदची हाक दिली होती पण उच्च न्यायालयाने मात्र परवानगी दिलेली नाहीये, पण मात्र महाविकास आघाडीने मुका आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुमचा पाठिंबा आहे का या आंदोलनात? ऍक्च्युली मला कळत नाहीये मी काय बोलू। ताई, काय सांगाल, ज्या पद्धतीत काल महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि एकूणच उच्च न्यायालयाने त्याला परवानगी दिली नाही, पण महाविकास आघाडीकडनं ज्या महिलांवरती होत असलेल्या अत्याचाराविरोधात आज बंद पुकारलेला आहे, मुका आंदोलन ते करणार आहे, त्यामुळे तुमचा पाठिंबा आहे का? हो, माझा पाठिंबा आहे याला। काय सांगाल, कारण हे अत्याचार वाढत चाललेले आहेत, कुठेतरी या सगळ्या गोष्टी थांबायला पाहिजे, कारण आज एक मुलीवर झालं, दुसरी मुलगी त्याच्यामुळे सुरक्षित नाहीये। मात्र महाराष्ट्र बंद राहणार नाहीये, तुम्ही कसा निषेध दर्शवता? महाविकास आघाडीकडनं काळ्या फिती बांधण्यात येणार आहे। आम्ही काळ्या फिती बांधून आंदोलन करणार आहे। तुम्ही पण आता कामावर निघालेले आहेत,
नक्कीच सर, आपण पाहू शकतो की प्रत्येक जण घराबाहेर तरी पडलेला आहे, पण महाविकास आघाडीच्या आंदोलनाला जो मूक आंदोलन असणार आहे, काळ्या फिती बांधून तोंडाला, यासोबतच काळे झेंडे दाखवत हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये याचा पाठिंबा नक्कीच सर्वसामान्यांकडून दर्शवण्यात येत आहे. लाघवी. निश्चित मीनाक्षी, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. इतरही ठिकाणावरून आपण या सगळ्याचा आढावा घेणार आहोत. मुंबई असू दे, पुणे असू दे, कोल्हापूर असू दे, नागपूर, नाशिक या सगळ्या ठिकाणी आपण या सगळ्या बंद संदर्भात किंवा मुका आंदोलनासंदर्भात आढावा घेणार आहोत. तेच जाते करवीर नगरी कोल्हापूरमध्ये सतेज औंधकर आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत. सतेज, मुका आंदोलन केलं जाणार आहे मवियाच्या वतीनं, कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती आहे? करण्यासाठी खरं तर महाविकास आघाडी आज रस्त्यावरती उतरणार होती, बंद पुकारणार होती. मात्र न्यायालयाने काही निर्देश दिल्यामुळं महाविकास आघाडीनं जे आपलं आंदोलन आहे त्याचं स्वरूप जे आहे ते बदललेलं आहे. कोल्हापूरचा जो ऐतिहासिक बिंदू चौक आहे, या बिंदू चौकामध्ये साधारणतः 10:30च्या दरम्यान सगळे जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते एकत्र जमणार आहेत आणि काळ्या फिती लावून त्या ठिकाणी मूक निदर्शन आहे ते केली जाणार आहेत. काळे झेंडे देखील जे आहेत ते यावेळेस लावले जाणार आहेत. खरं तर मध्यरात्रीपासून कोल्हापुरात पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काहीसा परिणाम आहे तो या आंदोलनावर होण्याची शक्यता आहे, कारण अद्याप देखील हा पाऊस सुरू आहे. खरं तर एकीकडे कालच जयंत पाटील ज्यावेळेस कोल्हापूर दौऱ्यावरती होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की त्यामध्ये जसं महाविकास आघाडी सहभागी होणार आहे तसे इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते देखील मोठ्या संख्येनं सहभागी होतील आणि त्यामुळं याची व्याप्ती जी आहे ते मुकनिदर्शनाची मोठ्या प्रमाणावरती एक दाखवून द्या अशा पद्धतीचं आवाहन देखील त्यांनी या कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे साधारणतः 10:30 नंतर हे कार्यकर्ते हळूहळू एकत्र यायला सुरुवात होतील आणि साधारणतः 11 ते 12च्या दरम्यान ही मुकनिदर्शनं आहेत ती ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये केली जाणार आहेत आणि त्याचा कोल्हापूर शहरावरती कोणताही परिणाम होऊ नये म्हणून त्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय. लाघवी. निश्चित सतेज, आपण पाहतोय की या ठिकाणी मात्र मवियाकडून नेमके कोणते लोकप्रतिनिधी मुका आंदोलनात सहभागी होणार आहेत? मुसळधार पाऊस तुम्ही म्हणताय कोल्हापूरमध्ये देखील पाहायला मिळतोय. त्या अनुषंगानं या ठिकाणी किती वाजता आंदोलनाला सुरुवात होईल? काही या सगळ्या संदर्भात पडसाद कोल्हापूरमध्ये उमटताना दिसत आहेत का? सध्या तरी जनजीवन आहे ते सुरळीत चालू आहे. पाऊस असल्यामुळं काहीसं जनजीवन विस्कळीत असतं. मात्र सकाळपासून पावसाची जरी पाऊस पडत असला तरी देखील कोणताही परिणाम झाल्याचं दिसत नाहीये. साधारणतः मी म्हटल्याप्रमाणे 10:30 वाजता सुमारास कार्यकर्ते यायला बिंदू चौकामध्ये सुरुवात होईल. प्रत्यक्ष या आंदोलनासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सगळं आंदोलन जे आहे ते केले जाणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय पवार, विजय देवणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नेते आहेत व्ही.बी. पाटील यांच्यासह अनेक नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत. हे प्रमुख नेते असणार आहेत. त्यासोबतच इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांचे देखील पदाधिकारी आणि स्थानिक नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत. तर साधारणतः 11 वाजता हे प्रत्यक्ष आंदोलन आहे ते सुरुवात होणार आहे. या आंदोलनानंतर खरं तर कोणत्याही प्रकारचा ते मोर्चा काढणार नाहीत असं देखील त्यांनी जाहीर केलं आहे आणि एकाच ठिकाणी बसून 1 तासभर मुकनिदर्शन आहेत ते केले जाणार आहेत. काळे झेंडे आहेत ते या ठिकाणी दाखवले जाणार आहेत आणि काळ्या फिती लावून देखील या ठिकाणी आपला जो निषेध आहे बदलापूर घटनेचा मी या क्षणी माझ्या टीमला विनंती करीन, पीसीआय टीमला, त्यांनी सगळे लोक आपले प्रतिनिधी दाखवावे. या क्षणी मात्र विविध ठिकाणी लोकशाही मराठीचे प्रतिनिधी आहेत. मग कोल्हापूर असू दे, मुंबई असू दे, अर्थात छत्रपती संभाजीनगर ही दृश्य आपण पाहतोय. पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि कोल्हापूरहून सतेज औंधकर देखील आता या सगळ्या संदर्भात आपल्याला माहिती देत होते, अपडेट देत होते. थेट जाते मुंबईला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यानंतर पुण्याला सुद्धा जाणारे चंद्रशेखर बांगे जोडले जात आहेत. त्यानंतर अर्थातच छत्रपती संभाजीनगरला सुद्धा. थेट जाते पुण्याला स्वप्नीलकडे. स्वप्नील, आपण पाहतोय 11 वाजता बरोबर या ठिकाणी उद्धव ठाकरे सेना भवनात पोहोचणार आहे. सेना भवन चौकामध्ये तोंडाला काळी फीत लावून हातात काळे झेंडे घेऊन आंदोलन केलं जाईल. त्या अनुषंगानं कसा तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात पाहायला मिळतोय. 8 वाजलेले आहेत, पुढचे काही तासच उरलेले आहेत या मुका आंदोलनाकरता.
लागू निश्चित 8 वाजलेले आहेत आणि पुढचे काही 2 ते 3 तास बाकी आहेत. महाविकास आघाडीच्या मुक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी शिवसेना भवनासमोर मी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा असणारे अतिरिक्त बॅरिगेड्स असतील या ठिकाणी मागवण्यात आलेले. तसेच आपण शिवसेना भवनासमोर या ठिकाणी बघितलं तर एक स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि यावरती असलेला बॅनर हा सुद्धा सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय, नागरिकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण असंवेदनशील सरकारचा निषेध असो असं या बॅनरवरती म्हटलेलं आहे. तसंच या दोन्ही बॅनरला वरती आपण जर बघितलं तर एक त्याच्या बाजूला जो बॅनर आहे त्यावरती राज्यामध्ये कोणकोणत्या शहरात जिल्ह्यामध्ये या घटना घडलेल्या आहेत, महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्यांचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे एक बॅनर आहे ज्या बॅनरवरती 13 ऑगस्ट पासून 24 ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या शहरांमध्ये घटना घडलेल्या आहेत, मग त्या किती मुलींवरती किती महिलांवरती विनयभंग झालेला आहे, महिला अत्याचार झालेला आहे त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. शिवसेना भवनासमोर ही आपण बघतोय बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आणि पोलिसांकडून अतिरिक्त फौजफाटा सुद्धा या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे. आणि एकूणच राज्यामध्ये सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन असणार आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे स्वतः काळी फीत बांधून आंदोलन करणारे, मुक आंदोलन हे करता असणारे. मात्र निषेध हा महिला अत्याचार होत आहे त्या विरोधामध्ये राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही त्या विरोधामध्ये हा निषेध आहे. या निषेधाला तसेच या आंदोलनामध्ये शिवसैनिक असतील, महाविकास आघाडीमध्ये कार्यकर्ते असतील यांना सुद्धा सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे जनतेला सुद्धा यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि हा बॅनरबाजी सुद्धा आपण बघतोय शिवसेना भवनासमोर 11 वाजता उद्धव ठाकरे आंदोलनाला बसतील. या स्टेजवरती खरं तर सर्व नेते मंडळी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतील. मात्र या दरम्यान घोषणाबाजी होते का, खरं तर मुक आंदोलन आहे मात्र भाषण वगैरे होण्याची शक्यता आहे आणि राज्यभरामध्ये 10 वाजल्यापासून आंदोलनाची सुरुवात होणार आहे. लागवी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे. चंद्रशेखर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? चंद्रशेखर, पुण्यात नेमका कसा प्रतिसाद पाहायला मिळतोय या मुक आंदोलनासंदर्भात? त्या ठिकाणी काही बंद ठेवण्यात आलेला आहे का, की या सगळ्या संदर्भात निषेध नोंदवला जातोय, कोणी बंद सहभागी नाहीये? काय नेमका ग्राउंड रिपोर्ट काय पुण्याचा? खरं तर पुणे बंद मागे घेतल्यानंतर स्वतः शरद पवार जे आहेत ते पुण्यातून स्टेशन परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथं 10 वाजता पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी ते मुक आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या समेत त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित असणार आहेत. खरं तर आपण पाहिलं की या सगळ्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांचा सुद्धा सहभाग असणार आहे. या आंदोलनाच्या बरोबर दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं त्याच्या वतीने पण एक आंदोलन केलं जाणार आहे. आणि हे जे आंदोलन आहे ते नाशिकची राणी जो पुतळा आहे डेक्कनचा त्या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे. तर या आजच्या पुण्यातील 2 आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळे पक्ष या सगळ्या असणार आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे. सचिन, छत्रपती संभाजीनगरचा ग्राउंड रिपोर्ट काय सांगतोय? या बंद मध्ये काही कोणी सहभागी झाले? किंवा बंद नाहीच आहे, मुक आंदोलन आहे, पण या सगळ्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर मध्ये काय परिस्थिती आहे? लागवीची या मुक आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होणार आहेत. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये असं बहुतांश वेळा कमी पाहायला मिळतं ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगर बंद मध्ये सहभागी होतं. ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरची बाजारपेठ आहे, मार्केट आहे ते जसेचे तसे सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता आपण ज्यावेळेस लाईव्ह करतोय तर तुम्ही जर माझ्या मागे पाहत असाल तर तुम्हाला ही दुकानं बंद दिसत असतील. कारण छत्रपती संभाजीनगरची दुकानं ही सकाळी 10 वाजेनंतर सुरू होतात. मात्र अजूनही काही दुकानदाराची सकाळच झालेली नाहीये, त्यामुळे हे दुकानं बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र या ठिकाणी जी काय बंदची हाक देण्यात आलेली होती, जी काय राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे, निश्चित आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे, या हाकेला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीनं न्यायालयानं फटकारलेलं होतं की राजकीय आंदोलनानं अशा प्रकारे बंद करणं कितपत योग्य आहे, त्याच पद्धतीनं हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय. या राज्यव्यापी आंदोलनाला, या बंदला किती प्रतिसाद दिला जातो? कारण विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे 10 नंतर सुरू होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. मात्र प्रामुख्यानं हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे की या आंदोलनाला, या बंदला किती प्रतिसाद मिळतो. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये बाजारपेठा ज्या आहेत त्या जसे तशा सुरू असल्याचं या आधी सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. मात्र मग यानंतर या
आंदोलनाला, या राज्यव्यापी निषेधाला आता किती समर्थन मिळतं आणि किती जण आपले स्वयंस्फूर्तीने दुकानं बंद करतात हे पाहणं स्वतःच महत्वाचं आहे. आणि अशामध्येच राजकीय नेते जेव्हा दुकानं बंद करा असं म्हणतात, त्यानंतर त्यांना प्रतिसाद कितपत दिला जातो हे आपल्याला पाहावं लागणार आहे. राघवीजी, निश्चित थेट जाते ठाण्याला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे. शुभम, आपण पाहतोय ठाण्यात देखील नाना पटोले या आंदोलनात, मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत. ठाणेकरांचा नेमका कसा प्रतिसाद या मूक आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय? निश्चित लागवी पाहिलं तर सकाळ आता झालेली आहे. महाविकास आघाडीकडून जो बंद पुकारलेला होता त्याला आता नागरिकांनी जे आहे ते फटकारलं. आपण पाहिलं तर सर्वच दुकानं जी आहेत ती शहरातील आपल्याला चालू स्वरूपातली दिसून येत आहेत. जर काही रिक्षा चालक संघटनांनी जो याला मुंबईमध्ये पाठिंबा दर्शवला होता, परंतु ठाणे शहरामध्ये जे आहे तसं काही चित्र जे आहे ते दिसून येत नाही. आपण पाहिलं तर छोटी मोठी जी दुकानं आहेत शहरातली ती सर्व या ठिकाणी आपल्याला सुरू दिसून येत असतील. तर रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा एक मुख्य मार्ग आहे आणि या मार्गावर आपण पाहिलं तर अनेक नागरिकांची वर्दळ जी आहे दिसून येते. या ठिकाणावरती जे आहे ते अनेक अशी काही महत्त्वाची दुकानं आहेत ती देखील आपल्याला ज्या सकाळच्या सुमारास चालू दिसून येत असतील. तर ज्या काही रिक्षा आहेत त्या देखील आपल्याला चालू दिसून येतात. तर या काही वेळातच नाना पटोले यांचं मूक आंदोलन जे आहे ते ठाण्यातील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजेच की मासुदा तलाव येथे असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जे आहे ते काळे फिते बांधून सुरू होणार आहे. त्याला नेमकं नागरिक कशा प्रकारचा प्रतिसाद देतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण त्या परिसरामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे शहरातील जी मुख्य बाजारपेठ आहे आणि आज शनिवारची वेळ असल्यामुळे अनेक नागरिक जे आहे ते खरेदी विक्री करतात त्या ठिकाणी येणार असतील. दहीहंडी असेल किंवा गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती अनेक नागरिक जे आहेत ते आज त्या मार्केटमध्ये देखील येतील. आणि नेमकं आता ह्या बंदला ठाणेकर नागरिक कशा प्रकारे प्रतिसाद देतात का त्याला फटकारतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लागवी, निश्चित शुभम, तुमचे सगळ्यांचे आभार. शुभम, सचिन आणि अर्थातच सतेज औंकर, चंद्रशेखर भांगे, तुमच्या सगळ्यांचे आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मवियाच्या बंदला मुंबई हायकोर्टाकडून मज्जाव करण्यात आल्यानंतर आता मवियाकडून आज मूक आंदोलन केलं जात आहे. तोंडाला काळी फीत लावून हातात काळे झेंडे घेऊन हे आंदोलन केलं जाणार आहे. पुणे असू दे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी देखील मूक आंदोलन केलं जाईल. मुंबईत देखील हे मूक आंदोलन केलं जाणार आहे. नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे. नागपूरमध्ये ज्ञानेश्वर, काय परिस्थिती आहे? अगदीच बदलापूर येथील घटनेनंतर जे आहे ते राज्यभरात ज्या पद्धतीने महिला व मुलींवरती अत्याचार होत आहेत त्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ते महाविकास आघाडीकडून देण्यात आली. मात्र अखेर न्यायालयाने जे आहे ते या बंदला नाकारलं. त्यामुळे कालच सायंकाळी जे आहे ते महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी हा बंद माघार घेत आज राज्यभर जे आहे ते तोंडाला काळी फीत बांधून जे आहे ते हातात काळे झेंडे दाखवून आंदोलन जे आहे ते करणार आहेत. आणि त्याच अनुषंगाने नागपूर येथे देखील नागपूरच्या संविधान चौकामध्ये जे आहे ते महाविकास आघाडीचे नेते तोंडाला काळी फीत बांधून हातामध्ये काळे झेंडे दाखवून जे आहे ते त्या घटनेचा आणि महिलांवर जे पद्धतीने अत्याचार होत आहे त्याचा निषेध जे आहे ते या ठिकाणी नोंदवणार. आणि विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये जे आहे ते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे थेट 11 वाजता जे आहे ते संविधान चौकामध्ये जे आहे ते सहभागी होणार आहे. आणि त्यासोबतच शरद पवार गटाचे तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील या आंदोलनामध्ये जे आहे ते सहभागी होण्याची जी आहे ती शक्यता आहे. एकूणच ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्या निषेधार्थ जे आहे ते हे सदरील आंदोलन केलं जात आहे असं स्पष्ट जे आहे ते कालच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. आणि एकूणच यासोबतच जे आहे ते विदर्भ दौऱ्यावर असलेले राज ठाकरे देखील उपराजधानी नागपुरामध्ये रात्री दाखल झाले आणि त्यांची देखील 11 वाजता पत्रकार परिषद आहे. तर या आंदोलनाच्या अनुषंगाने राज ठाकरे देखील आपल्या पत्रकार परिषदेतून सविस्तर माहिती करता. मवियाच्या बंदला मुंबई हायकोर्टाकडून मज्जाव करण्यात आल्यानंतर आता मवियाच्या वतीनं आज महाराष्ट्रभर मूक आंदोलन केलं जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.